तर नमस्कार मित्रांनो, ओबीस ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर अचानक आमचा प्लॅन ठरला की जायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे माराडी पाडा येथे। तर मग आमच्यासोबत आहेत काका, गाडी चालवतात, काकी आहे आणि आई। तर बघूया कारने किती टाइम जातो जायला। तर आता मस्तपैकी रस्ता पण चांगला आहे, एकदम हिरवगार। बघूया रोड कसा आहे। असं गाव पाहिजे होतं आपलं, म्हणजे असं जवळ मुंबईवर। मग जायची मजा नाही आली असती मला। रिसॉर्ट बनवले असते, सौंदर्यात बनवूया रिसॉर्ट। तर आपण आता आलोय वज्रेश्वरीच्या इथे। खूप ट्रॅफिक आहे आज रविवार म्हणून, जास्त ट्रॅफिक आहे। तर आपण आता जवळ आलोय मंदिराच्या, अजून आतमध्ये 1-2 किलोमीटर आहे फक्त, मग पोहोचू लवकर। पाऊस पडला वाटतं इथे। तर फायनली पोचलो यायला। वेगळं टेन्शन आहे मला, तुला की पाठवतो मी डायरेक्ट यूट्यूबवरच बघ। या साईडला पार्किंग आहे लेफ्टला। तर फायनली पोचतोय आपण मंदिराच्या इथे, गाडी पार्क करून डायरेक्ट मंदिरातच जाऊ आपण। फायनली आपण आलो आहे मंदिराच्या इथे। तर चला आता बघूया आतमध्ये जाऊया मंदिराच्या इथे। काय मस्त बांधलंय मंदिर। शिवक्षेत्र मराडीपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र। तर चप्पल काढूया इथे आणि आतमध्ये जाऊया। सो आपण आता एंट्री करतोय मंदिराच्या आतमध्ये। साइडने पूर्ण मंदिर दिसतंय, का मस्त असं मंदिर बांधलंय। बाजूला पूर्ण निसर्ग आहे। या साईडला पूर्ण ढोलपथक आलेलं दिसतंय आणि पूर्ण अशी चौकट बांधली आहे बाजूने, बुरुज टाईप। गडाचा लुक दिलाय देवळाला। इथून लाईन लागले दर्शनासाठी। काय मस्त मंदिर बांधलं। थोडं फिरूयात। इथे शॉप आहे शिवाजी महाराजांचं फ्रेम सगळे, मला वाटतं पेंटिंग आहे काढलेलं। ये आंटी भी ब्लॉगर है काके पण ब्लॉगर आहे। ब्लॉगर प्राणी
तर नाथ सुरकार करून एक ढोलपथक आहे, ते आता इथे परफॉर्म करतील वाटतं. चला ती लाईन मध्ये उभे राहूया. मंदिरात दर्शन करण्यासाठी लाईन लागली आहे, लवकरच येईल नंबर. तुझा ढोल वाजवता त्यामुळे आवाज नाही ना. तर एकदम मस्त अशी वाईब होती आतमध्ये, मस्त की शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, एक नंबर. तुम्ही नक्की विजिट करा. आम्हाला विरारवरून यायला 1-1.5 तास लागला ना, 2 तास लागले आम्हाला कारने यायला. तरी आम्ही हळूहळू आलो, 1.5 तासात आरामात तुम्ही याल. तर नक्की विजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.